बातमी आहे अकोला जिल्ह्यातील पंचगव्हाण ते निंबोरा रोडवरील नाल्यास आलेल्या पुरात वाहून गेलेल्या वैभवचा झाला मृत्यू। पंचगव्हाण उभारखेड येथे रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नाल्यास आलेल्या पुरामुळे मिलिंद नामदेव गवारगुरू आणि त्याचा पुतण्या वैभव मनोज गवारगुरू हे रात्री मोटरसायकलने आपल्या पेरलेल्या सोयाबीन पिकांचे रक्षण करण्यासाठी गेले होते। परत घरी जात असताना रात्री 9:30च्या सुमारास अचानक लेंडी नाल्यास पूर आला। पाण्याचा अंदाज न आल्याने काका मिलिंद गवारगुरू व पुतण्या वैभव मनोज गवारगुरू दोघेही पुरात वाहून गेले। मिलिंदने नाल्याच्या काठावर असलेल्या झाडाच्या फांदीला पकडून वर आला, मात्र वैभवला वाचवू शकला नाही, कारण तो पाण्यात दूरवर वाहून गेला होता। अखेर सकाळी 6 वाजता वैभव मृतावस्थेत आढळून आला। त्याला पोस्टमॉर्टमसाठी ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे पाठवण्यात आले। पुढील तपास तेल्हारा पोलीस स्टेशन ठाणेदार उलमाले यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी करत आहे। वैभव गवारगुरू हा इयत्ता 12वी सेठ बशिंधर महाविद्यालय तेल्हारा येथे शिक्षण घेत होता। तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता। तो गेल्याने पूर्ण पंचगव्हाण उभारखेड गावावर दुःखाचा डोंगर पसरला आहे। लेंडी नाल्यावरील पूल अतिशय लहान आहे आणि तो आजूबाजूला पूर्णपणे खचून गेला आहे। प्रशासनाने लक्ष देऊन लेंडी नाल्यावरील पूल बांधावा अशी मागणी पंचगव्हाण परिसरातील नागरिक करत आहे।